जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची 21 मार्च 2023 रोजी जाहिरात आली होती. त्या जाहिरातीस अनुसरून ज्या पण काही उमेदवारांनी अर्ज केला होता त्या उमेदवारांची एक लिस्ट आलेली आहे. कारण की त्यांनी असं केलं होतं की त्यांचे जे काही फॉर्म भरलेले होते त्या फॉर्ममधून स्क्रीनिंग करून काही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत. मग त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत. तर ज्या पण काही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयासाठी अर्ज केला होता, पिओन वगैरे जे काही पोस्ट आहे त्या पिओन वगैरे त्या पोस्टसाठीचे हे अर्ज आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव या यादीमध्ये आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. यादी तुम्हाला मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन असतो तो बेल आयकॉन ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशा पद्धतीचे जे पण काही व्हिडिओ बनतो ते थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला मग मी आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. आता पहा मित्रांनो, खालील यादीत नावे नमूद असलेल्या चाळणी परीक्षेस पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की शिपाई हमाल या पदाकरिता नियोजित केलेल्या चाळणी परीक्षेसाठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलनी, दादर, पूर्व मुंबई या स्थळी दिनांक 5 मे 2024 रोजी. मित्रांनो काय म्हणले पहा, 5 मे 2024 रोजी स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर मग परीक्षेचे जे काही वेळापत्रक आहे, आसन क्रमांक आणि प्रवेशपत्राच्या हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड संदर्भातील माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल. तुमची एक्झाम कधी असणार आहे? 5 मे 2024 रोजी. तुम्हाला जे काय ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. आता त्यांनी काय म्हणले पहा, ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्टपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. जर तुमचे नाव बदललेले असल्यास उमेदवाराने राजपत्र, विवाह नोंदणीपत्र इत्यादी किंवा त्या संबंधीचे कागदपत्र परिचयपत्रासोबत आणणे अनिवार्य आहे. पहा मित्रांनो, ही एक लिस्ट आहे. या लिस्टमध्ये जवळपास 3300च्या जवळपास नावं आहेत. मग ज्या पण काही उमेदवारांनी फॉर्म भरला होता त्या उमेदवारांनी आपली नावं चेक करून घ्यायची आहे. ही मी लिस्ट तुम्हाला आपल्या स्क्रीनवर मी स्क्रोल करत राहणार आहे, कारण की सर्वांची नावं वाचणे हे शक्य नाही. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळं मी ही जी पण काही लिस्ट आहे मी तुम्हाला स्क्रोल करत राहतो. त्यामध्ये तुमचे नाव तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे. पहा मित्रांनो, सिरियल नंबर दिला, रजिस्ट्रेशन ID आहे आणि नेम आहे. ही अशा पद्धतीने ही लिस्ट आहे. पहा, तुम्ही जर व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ पॉज करून तुमचे नावं चेक करून घेऊ शकता. मित्रांनो पहा, अशा पद्धतीने ही लिस्ट आहे. मी जरा स्लो करतो जेणेकरून तुम्हाला तुमची नावं वाचण्यास मदत होतील. हे पहा मित्रांनो, आता जवळपास आपण 500च्या रेंजमध्ये 600च्या आसपास आहे. तर मग ज्या पण काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयासाठी पिओन हमालसाठी अर्ज केलेला होता त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले नावं चेक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून 5 मे ही तारीख खूप लांब नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला पुढची तयारी लवकरात लवकर करता येईल. त्यामुळं तुम्ही या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे लवकरात लवकर चेक करून घ्या. आणि जे पण काही विद्यार्थी आहेत, ज्या पण काही विद्यार्थ्यापर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचत आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला मित्र कोणी जर भरला असेल फॉर्म मुंबई उच्च न्यायालय पिओनसाठी, त्या मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवा, जेणेकरून त्याचंसुद्धा नाव असू शकतं ह्याच्यामध्ये. कारण त्यांच्यापर्यंत जर तो व्हिडिओ पोचला नसेल तर त्याला त्याचं नाव शोधायला खूप अवघड होईल. मित्रांनो हे पहा, ही लिस्ट आहे तुमची. मी तुम्हाला आता सगळ्यात शेवटी फास्टमध्ये नेऊन देतो. हे पहा, हे सगळ्यात लास्टला मी आता तुम्हाला नेणार आहे. हे पहा, ही लिस्ट आहे एवढी मोठी, 3324. लास्टचा जो विद्यार्थी आहे सौरभ सुनील घोरपडे. अशा पद्धतीने मित्रांनो ही लिस्ट आहे. यामध्ये आपली नावं चेक करून तुम्ही पुढच्या तयारीसाठी लागू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला असेल किंवा आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.